a nice day ahead of us. And with that, we are starting this constitutional and legal rights of elderly population. सॉरी, एल्डरली पॉप्युलेशन म्हटल्यावरती आपल्याला वृद्ध लोक डोळ्यासमोर येतात, बरोबर. एल्डरली पॉप्युलेशन म्हटल्यावरती आपल्याला लक्षात येतं की इतकी वर्ष काम करून ते रिटायर झालेत समजा, किंवा रिटायरमेंटकडे आलेत, आणि अशा वेळी त्यांना ते ज्या डिग्निटीने राहिले, ते ज्या समाधानात राहिले, त्याच समाधानाने पुढे जगणं गरजेचं असतं. त्यांना ते मिळायला पाहिजे, त्या समाधानातच पुढे जगायला. बरोबर आहे? पट्ट्या तुम्हाला मी काय म्हणते ते? Yes, ma'am. Yes. So let's see the constitutional rights. The mandate of the Constitution is to ensure equality, freedom, justice, and dignity of all individuals, including elderly people. आपल्या कॉन्स्टिट्यूशनची मॅन्डेट म्हणजे अत्यंत महत्त्वाची अशी गरजेची असलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाला इक्वॅलिटी म्हणजे समानता किंवा समता, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, जस्टिस म्हणजे न्याय, आणि डिग्निटी म्हणजे सन्मान, या 4 गोष्टी मिळून त्या माणसाला जगता आलं पाहिजे. आणि प्रत्येक माणूस म्हणजेच एल्डरली पॉप्युलेशन हाही त्याचा पार्ट असतो. Article 41 of Part 4, Directive Principle of State Policy, is particularly relevant with this regards to senior citizen. So जर सिनियर सिटीजन्सच्या बाबतीत पर्टिक्युलरली विचार केला तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल 41 पार्ट 4 हे ज्याच्यात आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी मिळतात, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. It states that the state shall, within the limits of economic capacity and development, make effective provisions for securing the right to work. सो अशा प्रकारे स्टेटने अतिशय इकॉनॉमिक कपॅसिटीचा वापर करून डेव्हलपमेंट करण्यासाठी इफेक्टिव्ह प्रोव्हिजन्स सिनियर सिटीजनसाठी केल्या पाहिजेत. फॉर सिक्युरिंग देअर राईट टू वर्क, कामाचा त्यांचा राईट, टू एज्युकेशन, त्यांना शिक्षण घेण्याचा राईट, अँड टू पब्लिक असिस्टन्स इन केस ऑफ ओल्ड एज अमंग अदर्स, म्हणजे लोकांकडून मदत मिळण्याचा, सरकारकडून मदत मिळण्याचाही त्यांना हक्क आहे. मोरओव्हर, entry 24 in list 3 of schedule 7 deals with the welfare of a labor, including among others old age pension. Further, म्हणजे असा विचार करा की त्यांनी दिलेल्या डिटेल प्रमाणे 24वी लिस्ट 3 मधली एंट्री, जी 7व्या शेड्यूलचा भाग आहे, ही लेबरच्या वेलफेअरसाठी, म्हणजे ज्यात ओल्ड एज पेन्शन लेबरला म्हणजे वर्कर्सना देणं, ते रिटायर झाल्यावर, याविषयी बोललं जातं. आणि तो आपल्या ओव्हरऑल सोसायटीचा किंवा इकॉनॉमीचा खूप मोठा पार्ट आहे. ओके. फर्दर, आयटम नंबर 9 of the state list and item 20, 23 and 24 of concurrent list, concurrent म्हणजे combined list, बरोबर. आणि एक सेकंड, हां, कुठे, येस, गॉट इट. स्टेट लिस्ट म्हणजे राज्याने करायच्या कामामधलं 9वा आयटम, आणि राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून एकत्र करायच्या कामांमधला ती जी लिस्ट आहे कॉन्करंट लिस्ट, त्यातला 20वा, 23वा आणि 24वा आयटम, हे सगळे जे आयटम आहेत ते रिलेट्स टू द ओल्ड एज पेन्शन, सोशल सिक्युरिटी अँड सोशल इन्शुरन्स अँड इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग. सो हे जे सगळे आयटम्स आहेत ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये एल्डरली लोकांच्या पेन्शनविषयी, त्यांना सोशल सिक्युरिटी पुरवण्याविषयी, सोशल इन्शुरन्स पुरवण्याविषयी आणि इकॉनॉमिक आणि सोशल प्लॅनिंग विषयी बोलतात. मला माहिती आहे खूप सारे डिटेल्स येतात. काय कराल तर पहिली गोष्ट लिहून घ्या. तुमच्याकडे सगळ्यांकडे वह्या आहेत, राईट? Yes, ma'am. गुड. सो काय करा की एक एक छोट्या छोट्या मी डिटेल सांगते, एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. तसंच जेव्हा याची इंट्रोडक्शन लिहायला लागेल तेव्हाही तुम्हाला उपयोगाचं आहे. पहिली गोष्ट हे लिहा की आर्टिकल 41 पार्ट 4 डायरेक्टिव्ह हे इथपासून इथपर्यंत सिनियर सिटीजन्स पर्यंत. ओके. लिहिताय ना? का मी उगाच Yes, माझं ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो अकॉर्डिंगली जर तुम्ही बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की
ह्या सगळ्या प्रकारात आपण आपले कॉन्स्टिट्यूशनल राईट्स ऑफ द एल्डरली पर्सन बसवतो आणि अशा प्रकारचे भरपूर हक्क आपल्या राज्यघटनेने, चुकून संसदेने म्हणत होते, राज्यघटनेने एल्डरली पीपलला दिले आहेत. There are these legal rights, okay? Code of criminal procedure. The right of parents without any means to be supported by their children having sufficient means has been recognized by section 125 1D of the Code of Criminal Procedure 1973. म्हणजे ही जी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे 1973 प्रमाणे, त्याच्या अकॉर्डिंग जर समजा तुमचं एल्डरली पॅरेंट म्हणजे म्हातारे झालेले आई बाबा असतील आणि त्यांच्याकडे जीवनाचा खर्च करण्यासाठी पैसे नसतील, नॉट विदाउट मीन्स, राईट, पण त्यांच्या पुढे पाल्यांकडे, मुलांकडे जर पैसे असतील आणि सफिशियंट मीन्स, तर त्यांनी आपल्या पालकांचं पोषण करायचंय, त्यांची केअर घ्यायची, त्यांची काळजी घ्यायची, हे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर सांगतं अकॉर्डिंग टू सेक्शन 125 1D. होपफुली तुम्ही हे नोट डाऊन करताय कुठेतरी, कारण हे खूप सारे गोष्टी कॉम्प्लिकेटेड एकात एक येणार आहेत. देन देर इज पर्सनल लॉज, हिंदू लॉ. The statutory provision for maintenance of parent under Hindu personal law is contained in section 20 of a Hindu Adoption and Maintenance Act 1956. किती छोटे छोटे डिटेल आहेत बघा. सेक्शन 20 कुठलं? हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. हिंदू लॉच्या सेक्शन 20 मध्ये हिंदू पर्सनल लॉ येतो. यात प्रोव्हिजन आहे मेंटेनन्स ऑफ पेरेंट्सची, म्हणजे पालकांचं पोषण, पालकांची काळजी घेण्याबद्दलची स्टॅच्युटरी म्हणजे घटनेने दिलेली लीगल प्रोव्हिजन दिलेली आहे. ओके, या सेक्शन 20 हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. This act is first personal law statute in India, personal law statute in India, which imposes an obligation being important word, on the children to maintain their parents. म्हणजे त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी या ऍक्ट द्वारे त्यांच्यावर ऑब्लिगेशन, कंपल्शन ठेवण्यात आलेलं, आणि हा असा फर्स्ट पर्सनल लॉ स्टॅच्यूट आहे भारतातला. ओके, कुठला? हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. As is evident from the wording of the section, the obligation to maintain parents is not confined to the sons only. The daughters also have an equal duty towards parents. So, या ऍक्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे पालकांची काळजी घेण्याचं ऑब्लिगेशन, घेण्याची कंपल्शन, घेण्याचं जे मॅन्डेट आहे, मॅन्डेटरी, ते फक्त सन्स म्हणजे मुलांवर नाहीये, तर ते इक्वली मुलींवर पण आहे. सो जे पूर्वीचे थॉट्स होते ना की मुलगी म्हणजे परक्याचं धन, तर तसं नसून ते नाहीये तसं. तर जितकी काळजी मुलांनी घ्यायची तितकीच मुलींनी सुद्धा घ्यायचे, मॅन्डेटेड बाय लॉ. कुठला लॉ तुम्ही सांगू शकाल? Mandated law. Mandated law. मॅन्डेटेड लॉ नाही, मॅन्डेटेड याचा अर्थ असतो कंपल्सरी. ओके, लॉ किंवा ऍक्ट कोणता आहे हा ज्याच्याबद्दल मी बोलते आता तुमच्या बरोबर? हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. हा, लॉ याचा अर्थ असतो कायदा. लक्षात ठेवा. मुस्लिम लॉ काय आहे याबाबत? हिंदू लॉ तर आपण बघितला आता. मुस्लिम लॉ काय? अंडर द मुस्लिम लॉ ऑल्सो चिल्ड्रन हॅव अ ड्युटी टू मेंटेन देअर एज्ड पेरेंट. म्हणजे ज्यांचं वय झालंय अशा पालकांची काळजी घेण्यासाठी मुस्लिम लॉ मध्ये पण सिमिलर प्रकारच्या कंडिशन ठेवण्यात आलेल्या. ओके, सो दोन्ही, आपण असं म्हणू शकत नाही की फक्त हिंदू लोकांनीच काळजी घ्यायची, फक्त मुस्लिम लोकांनीच काळजी घ्यायची, सगळ्यांनी अशी प्रकारची काळजी घ्यायची. ओके, पुढे जाऊया. इथपर्यंतचे डिटेल तुम्ही सगळे लिहिले असतील होपफुली. एक हिंदू लॉ बद्दल, एक मुस्लिम लॉ बद्दल, कोणता ऍक्ट आहे, कोणतं सेक्शन आहे, आणि त्याच्यात काय सांगितलंय, मेंटेनन्स ऑफ पेरेंट आणि इक्वल ऑब्लिगेशन टू गर्ल अँड बॉय किंवा सन अँड डॉटर्स. लक्षात ठेवा, एखाद्या ऍक्ट मध्ये काय सांगितलं हे तुम्ही पाठ नाही करू शकत, त्याचे डिटेल्स लक्षात ठेवा.
झालं इथपर्यंत तुमचं लिहून? मी पुढे जाऊ? Yes, ma'am. Yes. Very good. So let's go ahead. The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act 2007. सो हा नवीन प्रकारचा ऍक्ट आहे, लिहून घ्या याच्याबद्दल. त्यांनी काय सांगितलंय की ओ कूल, नव्याने कळलेली गोष्ट, माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आय कॅन टाईप इट हिअर. अमेझिंग. फक्त आय डोंट नो की हाऊ वी कॅन जस्ट इरेज दॅट. ओके, गुड. सो आपण म्हटल्याप्रमाणे द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007 वॉज enacted to ensure need-based maintenance for parents and senior citizens and for their welfare. म्हणजे वृद्ध लोकांची गरज जशी आहे तशा प्रकारे घेतलेली काळजी, हे या बाबतीतला हा लॉ आहे. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007 नवा लॉ आहे. मेंटेनन्स, त्यात काय काय प्रोव्हिजन्स आहेत ऍक्टमध्ये? Maintenance of parents and senior citizens or relatives which is made obligatory and justifiable through tribunals. Tribunals याचा अर्थ असतो कोर्ट, जिल्हा कोर्ट, तालुका कोर्ट, किंवा त्याच्यासाठी या गोष्टीसाठी असणारी स्पेसिफिक कोर्ट. ओके, या कोर्ट्सनी पालकांची काळजी घेणं हे ऑब्लिगेटरी आणि जस्टिसेबल, म्हणजे त्याच्याबद्दल ऍक्शन होऊ शकते. तुम्ही जर तसं केलं नाही तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते, आणि हे तुमच्यासाठी ऑब्लिगेटरी म्हणजे कंपल्सरी म्हणजेच मॅन्डेटरी आहे, हे सांगितलंय. सो पहिली प्रोव्हिजन ही आहे. ओके, काय म्हटलं मी तुम्हाला? मेंटेनन्स ऑफ पॅरेंट हॅज बीन मेड ऑब्लिगेटरी अँड जस्टिसेबल थ्रू ट्रिब्युनल्स. सेकंड, revocation of a transfer of property by senior citizens in case of negligence by relatives. म्हणजे बागबान सारखी मूवी, सगळीच्या सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करून टाकली. ओके, आणि तसं केलेलं असताना असा विचार करा की त्यांच्याकडे काहीच उरलं नाही, बरोबर आहे की नाही? आणि मग त्यांना एका मुलाकडे, दुसऱ्या मुलाकडे, आणि तुम्ही बागबान मूवी मला वाटतं सगळ्यांनी बघितली असेल आतापर्यंत. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो तसं जर झालं असेल आणि त्यांनी केस केली पालकांनी की आमची प्रॉपर्टी आम्ही ट्रान्सफर केली मुलांना, पण आता मुलं आमच्याकडे नीट लक्ष देत नाहीये, इन केस ऑफ निग्लिजन्स ऑफ बाय रिलेटिव्स, मग ती जी ट्रान्सफर केलेली प्रॉपर्टी असेल ती परत मिळवून घेण्याचं काम, रिव्होकेशन ऑफ अ ट्रान्सफर प्रॉपर्टी, पुन्हा एकदा ती प्रॉपर्टी आईबाबांच्या नावावर होऊ शकते. खूप महत्वाची प्रोव्हिजन आहे बघा. म्हणजे एकदा असं नाही करता येणार की एकदा आता प्रॉपर्टी माझ्याकडे आली, आता आई बाबाला काय करायची गरज नाही, असं नाहीये. थर्डली, पेनल प्रोव्हिजन्स फॉर ॲबडोमेंट म्हटलं की नाही मी, खूप सॉरी, चुकीचं आहे. पेनल प्रोव्हिजन्स फॉर अबंडनमेंट ऑफ सिनियर सिटीजन, म्हणजे शिक्षा होते. पेनल प्रोव्हिजन्स म्हणजे जर समजा घरातल्या लोकांना सोडून दिलं तर. तुम्हाला माहितीये खूपदा असं स्पॉट केलं जातं की वारी होते किंवा कुठेतरी कुंभमेळा होतो किंवा अशा सगळ्या गोष्टी जिथे लोक एकत्र जमतात, तिथे खूपदा पालकांना सोडून जाण्याची प्रथा आहे. इव्हन खूपदा असंही स्पॉट केलं गेलंय की पूर्वी जेव्हा कोकण रेल्वेचा भराचा काळ असायचा, म्हणजे खूप गर्दीचा काळ, तेव्हा स्टेशनवरती लोकांना सोडून दिलं जायचं कोकणापर्यंत आणून, किंवा असं, किंवा कुठेही, मी फक्त कोकणच म्हणत नाही, असं सगळीकडे. सो याच्या अगेन्स्ट जर पालकांनी तक्रार केली तर त्यांना शिक्षा होऊ शकते, अत्यंत कठोर शिक्षा होऊ शकते. ॲडिक्वेट मेडिकल फॅसिलिटीज अँड सिक्युरिटीज फॉर सिनियर सिटीजन, म्हणजे सिनियर सिटीजनना पुरेशी मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं आणि सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. ओके, हे गरजेचं आहे. आणि फोर्थ वन जे मी सांगायचं राहिलंय, एस्टॅब्लिशमेंट ऑफ ओल्ड एज होम्स फॉर इंडिजंट सिनियर सिटीजन्स. ओके, म्हणजे ज्यांच्याकडे आता घराची फॅसिलिटी नाहीये त्यांच्यासाठी चांगल्या वृद्धाश्रमांची सोय करणं हेही गरजेचं आहे. सो या 5 प्रोव्हिजन्स या 2007च्या नव्या ऍक्टने आपल्याला प्रोव्हाइड केल्या. तुमच्या लक्षात येतंय? म्हणजे मी तुम्हाला हे का सांगते, तुम्ही जेव्हा मोठा पेपर लिहिणार आहात, आपल्याला माहित नाही तुम्हाला ऑनलाईन पेपर लिहायला लागणार आहेत की ऑफलाईन पेपर, पण तुम्ही जेव्हा हे पेपर लिहिणार आहात तेव्हा तुम्ही हे सगळं आणि इतके ऍक्ट पाठ नाही करू शकत. तुम्ही काय लक्षात ठेवू शकता? मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007
आणि असं म्हटल्यावरती या ऍक्टमध्ये काय आहे, मुलांनी पालकांचं मेंटेनन्स म्हणजे त्यांची काळजी घ्यायची, ते ऑब्लिगेटरी आणि जस्टिसेबल आहे. त्यांनी जर तसं केलं नाही, निग्लिजन्स केला, तर त्यांची प्रॉपर्टी ट्रान्सफर रिवोक करता येतं. त्यांनी जर त्यांना सोडून दिलं तर त्यांना शिक्षा होऊ शकते, म्हणजे अबंडनमेंट केलं तर त्यांना शिक्षा होऊ शकते. पेनल प्रोव्हिजन्स. वृद्धांसाठी ज्यांना घराची सोय नाहीये, ज्यांना कदाचित पाल्य नाहीयेत, म्हणजे छोटी मुलं नाहीयेत, छोटी नाही मुलं नाहीयेत, अशा लोकांसाठी ओल्ड एज होम्स, वृद्धाश्रम एस्टॅब्लिश करणं आणि या वृद्ध लोकांना रिक्वायर्ड मेडिकल फॅसिलिटीज आणि सिक्युरिटीज प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. सो हे झालं त्या ओव्हरऑल ऍक्टचं. म्हणजे उद्या जेव्हा असं विचारला जाईल प्रश्न, yes, explain in the brief provisions of maintenance and welfare of parents and senior citizen act 2007, तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ओके. किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मी ज्या मगाशी तुम्हाला लिहायला लावल्या त्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. तुम्ही जर नुसता विचार केलात आमचे एमसीक्यू पेपर होणार आहेत, तर तुम्ही तोंडावर आपटणार आहात, हे लक्षात ठेवा. ओके. आजच्या मीटिंगमध्ये तुम्हाला लक्षात येईलच सर काय म्हणतायत ते, पण ओव्हरऑल मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही जोरात तोंडावर आपटाल. सो डोंट डू दॅट. ओके, लेट्स गो अहेड. Violation of rights of elderly people. So what's the definition? In India, elderly are defined as persons in the age group of 60 years and above. जेव्हा तुम्ही 60 किंवा त्याच्या पुढच्या वयात एंटर करता तेव्हा तुम्हाला एल्डरली किंवा वृद्ध म्हणून आपण कन्सिडर करतो बाय डेफिनेशन. इंडिया हॅज सेकंड लार्जेस्ट एज्ड पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. ऑब्व्हियसली आपल्याकडे एज्ड म्हणजे वय झालेली लोक ह्यांची पॉप्युलेशन बघितली तर जगात दुसऱ्या नंबरवरती आहे. विथ बेटर हेल्थ सर्व्हिसेस अँड इन्क्रीजिंग लाईफ एक्सपेक्टन्सी, their share in population is going to increase more rapidly in 3 to 4 decade. सो आपल्याकडे हेल्थकेअर फॅसिलिटी इम्प्रूव्ह होत आहेत, त्याच्याबरोबर आपली लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे जगण्याची क्षमता वाढत चालली आहे आणि त्यामुळे ही पॉप्युलेशन जी आहे ती वाढणारच आहे पुढच्या 3-4 वर्षात. देर इज अ हायर प्रपोर्शन ऑफ एल्डरली विमेन दॅन एल्डरली मेन. आपल्याकडे वृद्ध झालेल्या बायकांचं प्रमाण जास्त आहे पुरुषांच्या प्रमाणापेक्षा. का हे तुम्ही कधी विचार करून मला सांगू शकाल? आज नाही म्हणते मी, पण असं का असेल जरा शोधा बरं. तुमच्याकडे भरपूर सारे रिसर्च पेपर किंवा भरपूर सारं गुगल सर्च इंजिन आहे. नेहमी फक्त इंस्टाग्रामसाठीच उघडण्यापेक्षा फोन, इंस्टाग्राम, फेसबुकसाठी कधीतरी या गोष्टींसाठी उघडून बघा. वाय देर इज हायर पॉप्युलेशन ऑफ एल्डरली विमेन दॅन एल्डरली मेन इन इंडिया. टाकून बघा गुगलवर प्रश्न, द्या मला उद्या उत्तर. सो व्हॉट इज द वर्सनिंग कंडिशन ऑफ एल्डरली इन इंडिया? त्यांची खराब होत जाणारी, खूप त्रासदायक असताना असणारी अशी कंडिशन काय आहे वृद्ध लोकांची भारतात, काय आणि कशी आहे? ऑल ओव्हर इंडिया, मेंबर्स ऑफ फॅमिली लुक आफ्टर देअर एज्ड बाय वे ऑफ देअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून आपल्या पालकांकडे, वृद्ध लोकांकडे बघितलं जातं. Because of adherence to the principle of a moral responsibility of looking after elderly members of families, a strong need for non-family institutions for providing of social security has not been felt in India in the past. पूर्वीच्या काळापासून ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक माणसाची असल्यामुळे कायमच त्यांची काळजी घरात घेतली गेली आहे. त्यामुळे आजपर्यंत ओल्ड एज होम्स असावीत याबद्दल फारसं आपण भूतकाळापासून त्याबद्दल कधी आपण विचार नाही केलाय, त्याबद्दल आपण काही एस्टॅब्लिशमेंट केली नाहीये, प्रोव्हिजन्स तशा काही नव्हत्या. पण आताचा काळ बदलतोय. हाऊएव्हर इन द रिसेंट टाइम्स, ड्यू टू ग्लोबलायझेशन अँड ग्रोईंग मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज, द सोसायटी इज विटनेसिंग अ ग्रॅज्युअल बट डेफिनेट विदरिंग ऑफ अ जॉईंट फॅमिली सिस्टीम. विदरिंग म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, विदर होणं म्हणजे तुटणं, विखरून जाणं. सो विदरिंग इज अ विखरून जाणं. सो आत्ताच्या काळात जेव्हा ग्लोबलायझेशन वाढलंय, लोक हळूहळू मटेरियलिस्टिक व्हायला लागली आहेत. सो मटेरियलिस्टिक याचा अर्थ असतो की आपण जास्त जास्त हवंय याच्या मागे लागणं, काहीही हा वाढणं मटेरियल गोष्टींसाठी, चैनीच्या गोष्टीसाठी. त्याला आपण असं म्हणतो की इफ आय एम नॉट रॉंग, इट इज ऐशोआरामी जीवनासाठी चैनीचा म्हणजे चैन करणं. एखादी गोष्ट मला सापडेल मराठी शब्द, त्याला फार छान शब्द आहे, आठवेल कदाचित. तुम्हालाही माहिती असेल. माहितीये का तुम्हाला त्याला काय म्हटलं जातं?
कन्झ्युमरिझम वाढल्यामुळे सुरू होणारा ओव्हर कन्झम्पशन आणि त्यामुळे चैन आणि असं वगैरे. एनीबडी कोणाला माहितीये? ओके, No. माहिती असेल तर सांगा. ओके, सो त्यामुळे फॅमिली सिस्टीम मध्ये आपल्याला दिसून येतं की देर इज अ डिक्लाइन ऑफ विटनेसिंग अ ग्रॅज्युअल बट डेफिनेट विदरिंग ऑफ अ जॉईंट फॅमिली सिस्टीम अँड डिक्लाइन ऑफ अ सच मॉरल व्हॅल्यूज. म्हणजे मॉरल व्हॅल्यूज कमी होत चालल्यात. ॲज अ रिझल्ट देअर चिल्ड्रन आर नॉट मेंटेनिंग अ लार्ज नंबर ऑफ पेरेंट्स. म्हणजे अनेक कुटुंबांमध्ये आता पालकांची काळजी घेण्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी मानली जात नाही. अ लार्ज नंबर ऑफ एल्डरली दॅट इज 12% लिव्ह अलोन. सो असा विचार करा, हा एककल्ली दृष्टिकोन आहे. एककल्ली म्हणजे एका बाजूने जाणारा. मी असं म्हणेन की बदलतं जग आहे आणि त्या बदलत्या जगात असा विचार करा की मला हे त्यांनी सांगितलेली फॅक्ट आहेच की लोक कधी कधी इग्नोर करतात पालकांना, पालकांची काळजी घेणं. त्यामुळे जवळजवळ 12% पॉप्युलेशन जी आहे एल्डरली पॉप्युलेशन ती एकटी राहते, म्हणजे एकटे एकटे राहतात ते. बट थिंक अबाउट इट की समजा एखाद्या मुलाला खरंच किंवा मुलीला खरंच पालकांची काळजी घ्यायची, पण ती कुठेतरी तिचा जॉब म्हणा किंवा असं तो कुठेतरी कोलकात्यात आहे. कोलकाता म्हणजे वेस्ट बेंगाल. पालक कुठे राहतात? तमिळनाडूमध्ये. ओके, सो आता त्यांची काळजी घेण्यासाठी ती रोज येऊ शकत नाही घरी, बरोबर ना? कारण नोकरी तर करायला हवी, पैसे तर मिळवायला हवेत, कारण तेच लागणार आहेत ना आपल्याला. अगदी पालकांचीच काळजी घ्यायची असं म्हटलं तरी ते लागणारच आहेत. आणि म्हणून याच्या सगळ्याचा विचार करून मग पालकही निर्णय घेतात, कधी-कधी मुलंही निर्णय घेतात, की जिथे त्यांची नीट काळजी घेतली जाईल, अशा एल्डरली होममध्ये त्यांना ठेवायचं किंवा ओल्ड एज होम. प्रत्येक वेळी वृद्धाश्रम म्हटल्यावर ग्रे क्लाउड आपल्या डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे असं नाही मी म्हणत. तिथे त्यांना ठेवण्याची का गरज आहे, हे समजून अनेक चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज इरेक्ट केलेल्या आहेत. इवन इफ आय एम नॉट रॉंग, देअर इज दिस स्कीम, गव्हर्नमेंटची नाही, अथश्री नावाची होम स्कीम आहे, हाऊस स्कीम, की ही घरं आहेत सगळी बरं का. आणि तिथे वृद्ध लोकांसाठी त्यांना फ्लॅट घेऊन दिला, की त्यांना छान वेगळं घर, त्यांचं त्यांचं किचन सगळं छान छोटं मस्त असतं. फक्त जर त्यांना कसं कनेक्ट करून दिलेलं असतं, की त्यांना जर जेवण करायचं नसेल, तर त्यांना जेवणाची सोय पुरवण्यात येईल. त्यांना पटकन हेल्थ केअर फॅसिलिटी लागली, तर ती प्रोव्हाईड करण्यात येईल. सो ती स्कीम ही फक्त ओल्ड एज लोकांसाठी केली आहे. मग आता तिथे घर घेणं किंवा तिथे राहणं हे काही चुकीचं नाहीये. काळ बदलतोय. आपण मी पुन्हा एकदा वृद्धाश्रमात लोकांना टाकावं या मताची नाहीये. बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगते, की बदलत्या काळाप्रमाणे खूपदा तुमचे प्रेफरन्स बदलत असतात. यात आपण एथिकली काय वागलं पाहिजे, मॉरली काय वागलं पाहिजे आणि ऑब्व्हियसली लीगली काय वागलं पाहिजे, या सगळ्याचा विचार करून आपण या ॲक्शन्स घेऊ शकतो. The number is increasing day by day. Because of these changes, the Parliament has enacted the Maintenance and Welfare of a Parent Citizen Act, a Parents and Senior Citizen Act 2007. एल्डर अब्यूज म्हणजे वृद्धांवर होणारा अत्याचार. एल्डर अब्यूज मीन्स मिसट्रीटमेंट अँड माल ट्रीटमेंट ऑफ अ एज्ड पर्सन्स. अतिशय वृद्ध लोकांना दिली जाणारी अतिशय किळसवाणी ट्रीटमेंट. ओके, एक सेकंद. बरोबर आहे. व्हेरी गुड महक. तू जे सांगतेस ते अतिशय करेक्ट आहे. चेंजेस इन सर्वायवल प्रोबॅबिलिटी इन मिडल अँड लेट लाईफ रादर दॅन childhood and young adulthood have been responsible for the increased number of women compared to men in the older population. मेहकने तुम्हाला उत्तर थोडंफार डायरेक्ट करायचा प्रयत्न केलाय. डझंट मीन ते उत्तर तेवढंच आहे. यू शुड सर्च अँड गिव्ह मी द आन्सर टुमॉरो. सो या एल्डरली लोकांना थ्रू नॉन कन्सिडर्ड as crimes, acts of elder abuse cause humiliation and anguish to the aged person. म्हणजे असा विचार करा की जे लोक असतील की त्यांना घरी ह्युमिलिएशन सहन करायला लागतंय, कोणी लक्ष देत नाहीये, कोणी विचारत नाहीये, कुठेतरी एकटेच बसलेत, किंवा अगदी त्यांचा उपयोग नाही. इट्स नॉट अ मशीन.
तुमचे वृद्ध आई बाबा हे मशीन नाही आहेत. त्यांनी मशीन सारखं काम केलं, त्याने तुम्हाला फीड केलं, त्यांनी तुमचं करिअर करून दिलं, हे सगळं समजा झालं असेल आणि त्यानंतर आता ते पैसे मिळवत नाहीत, म्हणजे मशीन ब्रोक झालंय आणि आता त्याला कोपऱ्यात टाकून देता येईल. इट्स नॉट द केस. ओके. त्यामुळे ह्युमिलिएट व्हायला लागतं. अँग्विश म्हणजे खूप सारा राग, आतल्या आत होणारा त्रास त्यांच्यात असतो. ओके. मोर ऑर दे गो अननोटिस्ड. मग अशी म्हटल्याप्रमाणे त्यांना इग्नोर केलं जातं. एल्डर अब्यूज टेक्स प्लेस बोथ विदिन होम्स अँड नॉन फॅमिली सेटिंग्स. म्हणजे बाहेरच्यांकडून आणि घरच्यांकडून दोघांकडूनही त्यांच्यावर अत्याचार होत असतो. Members of a family, strangers and formal caregivers commit it. म्हणजे समजा काळजी घेण्यासाठी एखादा व्यक्ती ठेवली आहे, तर ती परके लोक, ओळखीचे नसलेले लोक, घरातलेच लोक हेच त्यांना त्रास देऊ शकतात. कुठल्या प्रकारे हे त्रास देऊ शकतात? सो पहिली गोष्ट, ओके, सेन्सेन्स, फंक्शनल डिसॅबिलिटीज, फायनान्शियल इन्सिक्युरिटी, sickness characterize population of a older person. So generally ते असं म्हणू की ते त्यांच्याकडे कदाचित अपंगत्व किंवा काही करण्यासाठी त्यांना त्रास होत असेल, तितकं पूर्वीसारखं ते करू शकत नसतील. फायनान्शियल इन्सिक्युरिटी असते की त्यांना पैसे कमी मिळत असतात किंवा अशा ते कुणावर तरी अवलंबून असतात. सिकनेस म्हणजे आजार तर असू शकतात आणि त्यामुळे these characteristics make elderly highly susceptible to crime and elder abuse and render their plight miserable. आणि म्हणून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होण्याची, कारण ते वीक आहेत. मी तुम्हाला खूपदा सांगते नेहमी प्रत्येक सेशनमध्ये की व्हायोलेशन ऑफ राईट ह्याचं सोर्स काय, तर जे लोक आहेत ज्यांच्यावर अत्याचार होतोय त्यांच्यावर अत्याचार याच गोष्टीमुळे होतोय की तू वीक आहेस आणि मी पॉवरफुल आहे. ही जी पॉवर सीक करण्याची आपली अतिशय घाणेरडी सवय आहे की तुझ्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ किंवा मी कशी श्रेष्ठ, याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. ओके. आउट ऑफ 81 मिलियन एल्डरली इन इंडिया, 51 मिलियन आर पुअर. 81 मिलियन लोग, मतलब 81 मिलियन लोगों में से, एल्डरली पॉपुलेशन में से 51 मिलियन गरीबी में जी रहे. ओके. इन मेट्रो 60% सफर फ्रॉम वन और मोर डिसीजेस. मेट्रो सिटीमध्ये 60% पेक्षा जास्त वृद्ध लोक हे एक किंवा अन्य अनेक आजारांनी सफर करत आहेत. 87% ऑफ देम हॅव नो हेल्थ इश्यूज, have no health insurance, not issues, insurance. So ज्याच्या थ्रू आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे, मी आजारी पडलो तरी चालेल, इन्शुरन्स कंपनी आहे ना, अशी जी एक भावना असते ती सुद्धा नाहीये, कारण 87 लोकांकडे असा इन्शुरन्स नाहीये, हेल्थ इन्शुरन्स, मेडिसिन्स. आणि त्यामुळे आपोआप घरच्यांचं पण असं होतं की अरे आजार आला म्हणजे खर्च आला. मेडिसिन्स अँड फूड ऑफन कम्पीट इन द स्पेंडिंग ऑफ एल्डरली. म्हणजे असा विचार करा की जेव्हा साधं प्राणी वाढवताना, जेव्हा काही शर्यतीचे घोडे, बैल असे मोठे प्राणी वाढवले जातात, तेव्हा सुद्धा त्यांना ताकदीप्रमाणे अन्न दिलं जातं. हा चांगलं काम करतोय. आणि म्हाताऱ्या झालेल्या घोड्याला, म्हाताऱ्या झालेल्या बैलेला विचार करा तुम्ही. आपल्याकडे असं होत नसावं घरात, असंच मी म्हणते, पण खूपदा प्रोफेशनली जिथे हँडल केलं जातं तिथे त्यांचं खाणं कमी होतं आपोआपच. सो हेच घरामध्ये दिसून येतं आणि हे काही त्यांनी त्यांच्या मनचं लिहिलेलं नाहीये. कुठून तरी असं घडतंय आणि म्हणून तुमच्या समोर ठेवलंय की त्यांची औषधं, त्यांचं खाणं ह्याच्यावरती जास्त स्पेंड होतं म्हणून त्यांच्याकडे इग्नोर केलं जातं. The gravest fear of most elderly are health problems followed by shortage of money. Physical insecurity due to crime is not pronounced as economic and health insecurities. So physical insecurity असतेच. जर समजा आजार झाला तर पैसे खर्च होणार, मग आपण शॉर्टेज ऑफ मनी मध्ये येणार, आपल्याकडे इकॉनॉमिक इन्सिक्युरिटी आहे, हेल्थ इन्सिक्युरिटी आहे. सो जेव्हा एखादी फिजिकल इन्सिक्युरिटी म्हणजे आजार तयार होतो किंवा क्राईम मधून होणारी इन्सिक्युरिटी, ते आपोआपच इकॉनॉमिक आणि हेल्थ इन्सिक्युरिटीला पुढे घेऊन येतात. फिअर ऑफ क्राईम हाउंड्स एल्डरली हु आर रिच. म्हणजे असा विचार करा की जे श्रीमंत असतात एल्डरली, त्यांना सतत भीती वाटत असते किंवा भीती वाटू शकते की ते श्रीमंत असल्यामुळे लुबाडले जातील, कारण वीक आहेत ते, असं त्यांना वाटतं. एल्डरली आर हायर डायव्हर्स ग्रुप. दे रिसाइड इंटरस्पेस्ड. These factors make service delivery, including provision of security, to make challenge. हे अत्यंत विखुरलेले लोक आहेत वेगवेगळ्या भागात,
वेगवेगळे एरियामध्ये राहतात, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाईड करणं हे खूप मोठं चॅलेंज स्टेटसाठी आहे. अ रिसेंट सर्वे रिव्हील्स दॅट ओन्ली 23% ऑफ अ क्राईम अगेन्स्ट elderly ever get reported. Even out of cases that are reported, only 72% get registered. So जे क्राईम्स आहेत त्यातले फक्त 23% एकूण 100 घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी फक्त 23 गुन्हे दाखल केले जातात. म्हणजे 23% गुन्हे आणि त्यातही फक्त 72% रजिस्टर्ड होतात रिपोर्ट केलेल्या क्राईमपैकी. सिनियर सिटीजन्स आर विक्टिम्स ऑफ क्राईम्स अगेन्स्ट बॉडी, क्राईम्स अगेन्स्ट प्रॉपर्टी, इकॉनॉमिक क्राईम्स अँड इवन रेप. सो वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती शरीरावर, त्यांच्या प्रॉपर्टीवर, त्यांच्या इकॉनॉमीवर किंवा त्यांच्या बजेटवर, त्यांच्या पैशांवर हल्ला केला जातो. त्या अगेन्स्ट क्राईम केले जातात. इवन दे हॅव टू सफर फ्रॉम रेप लाईक क्राईम्स. फॉर द गुड एक्सप्लेनेशन यू कॅन ऑलवेज सी पब्लिकेशन नो युअर राईट्स एल्डरली पीपल. मी तुम्हाला कालही म्हटलं होतं हे आपण काल बघताना आणि मगाशी म्हटलं तसं की कशा प्रकारे तुम्ही एल्डरली पीपल्सचे राईट व्हायलेट होत आहे हे एक्सप्लेन कराल. हेही तुम्हाला मुद्देसूद उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि एल्डर अब्यूज म्हणजे काय, म्हणजे पुन्हा एकदा कशा प्रकारे त्यांच्यावर अब्यूज किंवा त्यांच्यावरती त्रास होतो एल्डर अब्यूज हे तुम्हाला लिहायचंय. ओके, सो दोन्हीची उत्तरं सेम असू शकतात बेसिकली, फक्त थोडं वर्डिंग बदलून. तुमच्या लक्षात येतंय? आपण हा धडा संपवला म्हणजे डेफिनेटली. पण तुम्हाला याबद्दल काही शंका आहेत? No, ma'am. Okay, No, then ma'am. what we will do is let's do this. तुम्हाला काही शंका नसतील तर तुम्ही तुमचं नाव नंबर इकडे टाकू शकता अँड देन वी कॅन स्टॉप फॉर टुडे. पण ऐका गडबड करू नका. तुम्हाला मला हे सांगायचं होतं की तुम्ही डेफिनेटली तुमची जी मीटिंग असेल ती जॉईन करालच. त्याच्या बरोबरीने तुम्ही तुमचा अभ्यास करायलाही घेणं अपेक्षित आहे आणि प्रोजेक्टही. सो आज 6 तारीख आहे. तुमच्याकडे अजून 2 दिवस आहेत. तुमच्या प्रोजेक्टचा सब्जेक्ट विषयी काहीही जे असेल ते मॅटर सेटल करायचं. तुम्ही मला त्याबद्दल शंका विचारू शकता आणि आपण ते तिथे सेटल करू शकतो. ओके. 8 तारखेला मात्र ते सगळं बंद होणार आहे. आणि मग तुमचा ऍक्च्युअल पेपरबद्दल गोष्टी सुरू होतील. तो कसा घ्यायचा आहे, तुम्ही काय करणार आहात, हे सगळंच्या सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी अबाउट इट. पण मी तुम्हाला ज्या सूचना सांगितल्यात त्या नीट वाचा. मी त्यासाठी अनेक वेळ लेक्चर खर्च केली आहेत. तरी तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा अँड देन वी कॅन टॉक बॅक. ओके.